आवर्जून एका व्यक्तीचा अजून एक उल्लेख करायचा आहे, म्हणजे ती माऊली जी तिथं बसलेली आहे. आणि मी यासाठी त्यांचा उल्लेख करतेय कारण परवा अमल साहेबांची वडिवड्यामध्ये पदयात्रा झाली आणि त्या पदयात्रेच्या दरम्यान ही माऊली समोर आली आणि तिने अमल साहेबांच्या खिशामध्ये लाडकी बहीणचे पैसे ठेवले, एक नोट ठेवली आणि त्यांनी सांगितलं डोक्यावरती हात ठेवून, बाळ निवडणुकीला खर्च कर हे पैसे. हे प्रेम अमल साहेबांनी मिळवलेलं आहे आणि हा आशीर्वाद त्यांनी मिळवलेला आहे आणि म्हणून आज त्यांचा तो सन्मान आहे, त्यांचा तो हक्क आहे की त्यांनी आज या व्यासपीठावरती येऊन बसणं. कारण जर उद्या अमल साहेबांना गुलाल लागला तर तो अशा अनेक माऊलींच्या आशीर्वादामुळे लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे. ही निर्धार सभा नाही, ही विजयाची सभा आहे असं मी घोषित करते वडिवडेमध्ये. आणि सर्वेमध्ये आलेला आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचंच सरकार येणार आहे. आता जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आपला आमदार काँग्रेसचा कशाला पाहिजे? आपला वाढपी पण आपल्या हक्काचा पाहिजे ना. सरकारकडनं आपल्याला थोडं जास्त आणायला पाहिजे, जास्त आपल्या ताटात वाढून घ्यायला पाहिजे. म्हणून ते पूर्वीपासून जे लोक म्हणतात ना ते काय खोटं नाही, लग्न कुणाचंही असो वाढपी तेवढा आपला पाहिजे. त्यामुळे सरकार आपलंच येणार आहे आणि आमदार सुद्धा भाजपचाच आपल्याला पाहिजे. 2014च्या आधी जेव्हा तत्कालीन गृहराज्यमंत्री म्हणजे आत्ताच्या आमदारांचे काका, त्यावेळेस शेतकऱ्यांची आंदोलनं झालेली. बरं, शेतकरी हा आंदोलन कशासाठी करतो? आम्हाला काय संस्था उभ्या करून द्या म्हणून करतो? कशासाठी करतो शेतकरी आंदोलन? उसाला चांगला दर मिळावा म्हणून शेतकऱ्याचं फार फार तर आंदोलन असतं. अशा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावरती या गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून जेलमध्ये घातलं. यांच्या पायाच्या नळ्या फुटस तोपर्यंत त्यांना मारलं. कितीतरी गावांच्या मध्ये त्या वर्षी दिवाळीचा दिवा सुद्धा लागला नाही. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे मला खेबवडे गावामध्ये जेव्हा 2014ला माझी सभा झाली तेव्हा तिथल्या महिलांनी सांगितलं, तुम्ही आवर्जून उल्लेख करा तुमच्या भाषणामध्ये की वहिनी त्या वर्षी आम्ही कुणीही दिवाळीचा दिवा दारात लावला नाही, कारण आमच्या सगळ्या लोकांना उचलून नेऊन जेलमध्ये घातलं होतं या माणसाने. आणि म्हणून तो रोष होता लोकांच्या मध्ये 2014ला आणि गृहराज्यमंत्री असून सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हा असतो लोकांचा निर्णय. त्यानंतर त्यांनी कधीही लोकांच्या निवडणूक लढवण्याचं धाडस केलं नाही. आता त्याला लेप बऱ्याच गोष्टींचा देतात, मी असा आमदार होतो, मी तिथं होतो. नाही, त्यांचा धाडस झालं नाही. आणि जर असेल धाडस तर पुढच्या पंचवार्षिकला आपण आमने सामने लढूया, लोकांच्यातनं लढूया. पण त्यांच्यात धाडस नाही. कधी ते समोर येऊन उत्तर देणार नाहीत कुठल्याच गोष्टींची नाही, कारण त्यांना फक्त लोकांना खोटे स्वप्न, खोटी आश्वासनं दाखवणं एवढंच येतंय. आज त्यांना सगळ्या सत्ता ज्या हव्या आहेत त्या स्वतःचे उद्योगधंदे मोठे करण्यासाठी पाहिजे आहेत. शासकीय जमिनी जास्तीत जास्त लाटायच्या आणि त्याच्यावरती आपली कॉलेजेस आणि शाळा बांधायच्या, याच्या पलीकडे त्यांचे काही उद्योगधंदेच नाहीत. आरोग्य सेवा एखाद्या गरीबाला चांगली मिळावी म्हणून कधी शासकीय दवाखान्यांचा उद्धार त्यांनी केला नाही, पण आपले तेवढे दवाखाने मोठे मोठे बांधले. पण कधी एखादा शासकीय दवाखाना गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी बांधावा असं त्यांना कधीही वाटलं नाही. बऱ्याच गावांच्या मध्ये आपण फिरता दवाखाना म्हणतो ना, तसं सुद्धा त्यांना करावं असं वाटलं नाही. हो, ते दुर्दैव आहे. जो माणूस एवढ्या मोठे हॉस्पिटल बांधतो त्याला लोकांच्या आरोग्याची काळजी नाही, तर त्या हॉस्पिटलमध्ये 300 रुपये हजेरीवरती लोकांना भरती करून शासनाच्या सेवा कशा माझ्या हॉस्पिटलला लाटता येतील हे बघणारी ही लोक आहेत. हे मी नाही म्हणत, जी लोक ऍडमिट झाली होती 300 रुपयासाठी ती लोक सांगतात बाहेर येऊन. नाही तर म्हणतील ह्यांनी आरोप केले, मानहानीचा दावा ठोकतील उद्या, म्हणून आधी स्पष्ट केलं. मी नाही म्हणत आहे. यांना सगळ्या सत्ता हव्या आहेत कारण ह्यांना लोक आपले गुलाम आहेत असं वाटतंय. गोकुळच्या वेळेस सुद्धा खोटं नाटं बोलून गोकुळची सत्ता काबीज केली. आज त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारा त्यांचा हाल काय. मला आवर्जून त्यांचा उल्लेख सगळीकडे करावा असं वाटतं, कारण खरोखर ती लोक कंटाळलेली आहेत. हे मला तेव्हा कळालं जेव्हा मला त्याच कर्मचाऱ्यांच्या बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आता तुम्ही विचार करा गोकुळमध्ये आमचे कर्मचारी नसतील का? आपण पण गरिबांना नोकऱ्या लावलेल्या आहेत तिथं, त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करता.
यापूर्वी बरं कुठल्या कर्मचारी येऊन सांगितलं नाही, जबरदस्तीने आमच्याकडनं प्रचार करून घेतला. लोकशाही आहे, ज्याला ज्याचा प्रचार करायचा त्यांनी त्याचा प्रचार करावा, ज्याला ज्या माणसाला ज्या पक्षाला मत द्यायचंय त्यांनी त्या पक्षाला मत द्यावं. आम्ही उमेदवार आहोत, आमचा पक्ष कुठल्या विचारधारेवर चालतो, आमच्या पक्षाने काय काम केलेलं आहे, आम्ही तुमच्यासाठी पुढे काय करणार आहोत हे सांगणार, हे आमचं काम आहे. उमेदवार म्हणून मत मागायला येणं हे आमचं काम आहे. तुम्ही मत द्यायचं का नाही ठरवणारे तुम्ही आहात. हे एवढंच करायचं असतंय. पण यांचं राजकारण जातं तिसरीकडेच. मला आवर्जून जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणामध्ये मी सतत उल्लेख ऐकतेय तो बदलापूरचा. बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती एका छोट्या मुलीबरोबर, त्याचा प्रत्येक वारंवार सभेमध्ये उल्लेख केला जातो. आणि मला अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचं की राजकीय व्यासपीठावरून वारंवार त्या गोष्टीची आठवण करून देऊन कुठंतरी ही लोक भावना लोकांच्या दुखवत आहेत आणि या गोष्टीचं राजकारण करू पाहतायत. मी याच्या पूर्वीही सांगितलं होतं, अत्यंत दुर्दैवी घटना असते. ज्या कुटुंबाबरोबर ही घटना होते ना, त्या कुटुंबाची हालत काय असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचार करा, याचं राजकारण करू नका. पण तरी सुद्धा ती घटना त्यांनी राजकीय व्यासपीठावरती आली. आवर्जून त्याला मी सांगते, परवा इथे शिये मध्ये एक प्रकार झाला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही मला माहिती नाही. शियेमध्ये एका छोट्या मुलीवरती अत्याचार झाला. तिच्याच घरात राहणाऱ्या एका लांबच्या मामाने तिच्यावरती अत्याचार केला आणि तिला मारून मागच्या घरच्या शेतामध्ये स्वतःच्या टाकली. 18 तासात त्या आरोपीला आपल्या पोलिसांनी पकडला. 18 तासात. हे एक गृहमंत्र्याची ताकद असते, जे देवेंद्र फडणवीसांनी दाखवली आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दाखवली. बावडा किती किलोमीटर लांब आहे शियेपासून? 3 किलोमीटर. पण जो व्यक्ती वारंवार बदलापूरचा उल्लेख करतोय ना, तो माणूस शियेला जाऊन आला का विचारा, त्या कुटुंबाला भेटून आला का? 3 किलोमीटरवर असणाऱ्या कुटुंबाला ह्याने भेटला नाही. आणि बदलापूरचं राजकारण सगळ्या राजकीय व्यासपीठावरती सगळ्यांच्या समोर करताना त्यांना लाज वाटत नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, हे व्यक्ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते राजकारण करायला आणि लोकांच्या भावनांशी खेळायला. मी वारंवार सांगते, राजकारणाला भावनांची झालर कधी लावायची नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं. नाहीतर प्रत्येक वेळेस आपण भावनेच्या भरात वाहत जातो, चुकीचं मतदान होतं आणि नंतर आपण नावं ठेवतो चुकीच्या राजकारण्यांना की चुकीचे राजकारणी निवडून आले म्हणून. चुकीचे राजकारणी नसतात, चुकीच्या राजकारण्यांना निवडून देणारे आपण मतदार असतो. हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आज माझ्यासाठी हिंदू आहे. यांना जय श्रीराम म्हणायला नको. म्हणत नाही का? त्यांच्या नेत्यांनी सांगितलंय जय श्रीराम आम्ही म्हणत नाही म्हणे. तुमच्या सगळ्या देवांचे बाप आहोत आम्ही, असं यांचे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात. स्वामी समर्थांचा अपमान भर स्टेजवरती उभारून ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती करतो आणि या महाविकास आघाडीचे नेते तिथे मुख घेऊन गप्प बसतात आणि म्हणतात होय ते म्हणायला लागलेत ते बरोबर आहे. ही अशी लोक आहेत. यांना आपल्या धर्माशी तर सोडाच, संस्कृती आणि परंपरेशी सुद्धा काही घेणं देणं नाही. जर एखाद्या मुसलमानाला त्याच्या धर्माचा अभिमान असेल, जर शिखाला त्यांच्या धर्माचा अभिमान असेल, तर हिंदूंना त्याच्या धर्माचा अभिमान आहे म्हणून सांगायला लाज कशाची वाटायला पाहिजे मला कळत नाही. खरंच आहे, आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये राहतो आणि छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला तोच आदर्श दिलेला आहे ज्याला हे लोक पुरोगामित्व म्हणतात आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वळवतात. आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामित्व आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या पुरोगामित्वाचा अर्थ या काँग्रेस राष्ट्रवादींनी त्यांना पाहिजे तसा लावलेला आहे. आज त्या घराण्याचा वारसा सांगते मी, आज त्या घराण्याची लेक आहे म्हणून सांगते शाहू महाराजांचं पुरोगामित्व काय होतं. शाहू महाराजांनी आम्हाला हे शिकवलं की दुसऱ्या धर्माचा आदर करा पण स्वतःच्या धर्माचा अभिमान कधी सोडू नका. आणि म्हणून शाहू महाराजांना लोक लोकराजा आणि हिंदू पातशाह म्हणून ओळखत होते, कारण मी हिंदूंचा राजा हे अभिमानाने शाहू महाराज मिरवत होते. हा अभिमान आज त्यांच्यात कुणाच्यात दिसत नाही आणि दिसत असेल तर एकदा त्यांच्या व्यासपीठावरनं श्रीरामाची घोषणा करू दे. अजून सुद्धा 2 दिवस शिल्लक आहेत. जय श्रीराम म्हणू दे आणि म्हणू दे की अयोध्येला आमचा विरोध नव्हता, आमच्या नेत्यांनी अयोध्येचं आमंत्रण नाकारलं नव्हतं, हे त्यांनी व्यासपीठावरनं सांगावं.
उगाच नाही त्या गोष्टीचं राजकारण करू नये आणि लोकांची दिशाभूल करू नये. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.